नमस्कार. पत्रप्रेक्षक बंधू भगिनी, आता आपण आहोत पाटण तालुक्यातील अडवळ पेठेत आणि आपण पाहतोय आज एका वेगळ्या विषयाचा सूत्रधार करते. एक वेगळा विषय घेऊन आले. परिश्रमाची केशवगाथा आणि परिश्रमाच्या संघर्षातून एक स्वप्नपूर्ती महिला आपण पाहताय आणि त्या व्यक्तीच भारतीय शास्त्रज्ञ या विषयावर एक स्वप्नपूर्ती आणि याचा आदर्श घेऊन मला वाटतं की एक सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा अशीच स्वप्न पाहू शकतो, बरोबर सर? आणि सरांच्या विधानामध्ये प्रवेश करतो अशा पद्धतीने आपण प्रवेश करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सकाळशी सर आणि आपण या विधानामध्ये का प्रवेश केलेला आहे. प्रथमतः या संपूर्ण समृद्धीचे आपण सुंदर आहात मोदीचं काय वाटतंय प्रथमतः? सुंदर एक आकाराची कल्पना केली तुमची, पण खरंच यांच्या प्रयत्नांची कष्टाची मेहनतीचेच ते फळ आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा झाल्याचं वाटतंय का? जी पराकाष्ठा गेले 1.5 वर्ष सतत चालू आहे आणि त्याचं फळ आणि त्याच्या हे पिता त्याच एक आपण म्हणू शकतो. किती वर्षांचं स्वप्न काय सांगू? कमीत कमी ह्याची तयारी मी 4 ते 5 वर्षांपासून मॅडम करतो. पेशा कोणताही असणे, परंतु सुख दुःख भावना हे सगळं सगळ्यांनाच असतं नाही का? मला असं ऐकायला मिळाले की इथं आपलं एकदम छोटंसं घर होतं, मला वाटतं घर मोठंच मुलं आहे. समजा आहे माझ्या आई वडिलांचं. मी आई वडिलांचीच ही जागा आहे कसं की छोटं पडून गेलं आपले आई वडिलांना, पण मी जर लक्ष्मी जातो माझ्या आई वडिलांनी काय हवं. माझं हे महत्वाचं होतं की इकडे माझ्या आई वडील राहते, मला जरा बरं वाटेल बाबा चला मी एवढं करतोय उद्या असं वाटून नये ना मॅडम मी तिकडे येऊन लक्झरीज जगतोय आणि आई वडील असेच असते. दॅट इज माय एम बेसिक. ते पण एक डोक्यात होतं की नाही मला व्यवस्थित करायचंच आहे. एकदम लोअर मिडल क्लास म्हटले तरी चालते. प्लस प्रवास करत या स्टेजला आलो आणि लग्नाला ऑलमोस्ट 12 वर्ष 13 पण होती तर त्याच्यानंतर खूप वर्ष आधी घेतलेलं स्वप्न आपलं एक घर असावं, पण ते घर पहिल्यांदी मुंबईमध्ये पाहतात आणि ते गावी पण असं होतं. हे तर खूप आधीच ठरवलेलं गावी घर असणार, पण याची तयारी होती. पण आम्ही कर्जच घेतलेले मला सांगतो. मला असं म्हणायचं आहे की मातृदेव भव पितृदेव भव खरं तर सर आणि आपल्या महाराष्ट्राला माहिती सांगावं वाटते अगदी कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. आणि मी ते नमूद करायला वाटते की बरेच मोठे मोठे डॉक्टर इंजिनियर बाहेर आउट ऑफ कंट्रीमध्ये असणाऱ्या जे आई वडील शक्यतो वृद्धावस्थेत असतात, परंतु पाटण तालुक्यातील अडवळ गावातील एका पुत्ररत्नाने आणि त्याच्या सुनाईने आपल्या आई वडिलांसाठी आपल्या संसारासाठी हा इतका मोठा दिला दिला तर ही बातमी आपल्याला करायची आणि त्यासोबतच हा दिला आपल्या प्रथमतः आई वडिलांसाठी केलेला आहे. आज मुंबईला आणि मुलगा तुमचा मोठा मुलगा डॉक्टर विशाल त्यांनी हा इतका मोठा दिला बांधलेला. बालपणी कधी वाटलं होतं का की डॉक्टर विशाल निवडून गेले एवढ्या म्हणजे आपला मुलगा एवढ्या स्टेजला जातील असं कधी वाटलं होतं? स्वप्नात तरी वाटलं होतं? कसं आहे माहितीये का, तो जन्मच ना हँडिकॅप होता, ऑपरेशन करून तेव्हा तर असं वाटलं नव्हतं की हा काहीतरी लाईफ मध्ये करेल. पण जेव्हा त्याचं घडत गेलं ना शाळेच्या ह्याच्यामध्ये एवढं पण नव्हतं, पण प्रयत्नवादी होता. एक 10वीनं जर असं केलं की त्यानं त्याच्या जोरावर त्याच्या ह्याच्यावर तो पुढे 12वी होऊन मग परत ऍडमिशन घेऊन आम्ही BMS ला पाठवून डॉक्टर करून आज तो ह्या लेवलला आलाय. म्हणजे आम्ही केलेलं सार्थक केलंय त्यांनी. जिवंतपणे स्वर्ग दाखवण्याचा अभ्यास त्याचा अभ्यास दिसतोय. हो, जिवंतपणे आम्हाला स्वर्ग दाखवला आणि आम्हाला दोघांना पण अभिमान आहे त्याच्यातून जे स्ट्रगल झालं. मी हॉस्पिटल राहील त्यांना घेऊन आणि ह्याला परत नंतर याचं शिक्षण त्याच्यामध्ये याचं म्हणजे येऊन करिअरला याच्या कधीही करून दिलं नाही. याच्यामधून तो उभा राहिला. म्हणजे एवढं मागं टेन्शन असून पण त्यानं मागचा विचार नाही केला की स्वतःचं करिअर ह्यात आता आई वडिलांनी केलंय ना तर आपण यात करिअर करायचं. यावेळी आई म्हणून तुम्ही पण धीर दिला असेल कारण शुद्ध तिच्या पोटी फळे रसाळ गोमटी तुमच्यामध्ये हे कुठेतरी स्ट्रेंथ होतं तेच तुम्ही त्यांना पास आउट केलेलं आहे. म्हणून म्हणते ना की असं म्हणजे एक जमान्यात ती हे होतं ना म्हणतात आईचंही बापाचंही मुलांमध्ये येतं अशाच प्रकारे काय फक्त एकाच मुलामध्ये घुसलंय असं आहे. आणि दुसरा जो आहे ना तो आहे आता सध्या पण जवळ असतो आपला. मध्ये मी आनंद झालाय. आनंद तर इतका झालाय ना कसं आहे मुलांना आई वडील हे करतात संगोपन करून मोठं करतात बरोबर बाकी त्यांचं त्यांच्या ह्याच्यावर असतं. चाळीमध्ये राहणारा माणूस प्रेम होईल
एक छोटीशी गाडी होती. एक 1.5 लाखाची. मी एकटा बोलतो त्याला. अरे बाबा मी माझं एक स्वप्न आहे ना ते मी पूर्ण करेल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला ते सगळ्यांना हेल्प करतात. असं नाही की आम्ही घरचीच आहे म्हणून आमचाच कॉल उचलायचा वगैरे असं काही नाही. बेसिकली आपण डॉक्टरांकडे जातो मग ते आपल्याला हेल्थसाठी मेडिसिन देतात. परत त्याच्याने नाही बरं वाटलं की आपण पुढे जातो. म्हणजे ह्या ज्या प्रोसेस असतात ना त्या कधी आम्हाला पार करायला लागले. एकच मेसेज आणि रिपोर्ट बस एवढं झालं की तिथे आम्हाला लगेच रिझल्ट दिला. कधी असं फिरावं नाही लागेल की ह्या हॉस्पिटलला जा त्या हॉस्पिटलला जा. कधीच नाही आता तर. म्हणजे मी त्या फील्डचे असून पण मी कधी कुणाकडून सल्ला नाही घेतला. बेस्ट आहे भाऊजीच. त्यांना मेसेज केला, प्रियाला मेसेज केला की काम होऊन जायचं. म्हणजे असं दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवायचा वगैरे नाही असा प्रश्नच नाही आला. इकडे विश्वास ठेवला की सगळं ओके. माझं नाव संदीप निवडुंगे. ओके विशाल निवडुंगे माझा भाऊ आहे. आणि लास्ट मंथ म्हणजे माझं इकडे कराडला मी चेकिंग केलं तर माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन डॉक्टरांनी करायला सांगितलं होतं. तिथल्या डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं. नंतर जास्त मी त्याला लगेच फोन केला. तो म्हटला की आता आपण असं तिथले सगळे रिपोर्ट पाठवले. रिपोर्ट पाहून त्याच्यात लगेच मला संध्याकाळी लगेच गाडीला बसून मग शुक्रवारी 17 जानेवारीला मी इथून मुंबईसाठी बसलो गाडीला. सकाळी गेल्यानंतर त्याने तिथं सगळे तिथल्या डॉक्टरांना सांगून ठेवलं होतं त्याच्या विदाउट पेशंट अँड बिग ऑपरेशन. पण एक भाऊ मला आपल्याला मदत करायची होती. आय एम चॅलेंजिंग मॅडम. बाहेर ऑपरेशन कमीत कमी 80 ते 1,75,000 to 26,000 मध्ये मॅडम केले जाते. कॅन यू इमॅजिन? ते पण लॅप्रोस्कोपी. तेवढं स्वस्त कोणीही करत. कोणी त्यांना कॉल करतात, सगळ्यांना मदत करतात. मी हॉस्पिटलमध्ये नव्हतो. त्या दिवशी त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नव्हतो. सगळं मॅनेज करून त्यांनी बरोबर ते फक्त विशाल निवडुंगेचे भाऊ आहेत. तिथल्या स्टाफने सुद्धा किती वजन आहे जरा. शब्दाला सुद्धा नावाला वजन आहे. आणि आम्हाला त्या गोष्टीचा सगळ्यात जास्त अभिमान काय आहे तर आमच्या निवडणुकी परिवारामध्ये डॉक्टर म्हणजे आमचे पूर्ण सगळं परिवार आणि सगळं भाऊ म्हणलं डॉक्टर असं कोण जे डॉक्टर विशालता आहे. म्हणजे लिमिटेशन नाहीये. अमर्याद विशाल संपूर्ण असं प्रचंड की जे कसं तरी वागतलं तर आपण विशाल महाकाय म्हणतो ते डॉक्टर विशाल. विशाल सरांनी भरपूर मदत केली आजूबाजूला कोविडच्या ह्याच्यामध्ये. समजा म्हणजे बाकीचे 6-8 महिने जे होते ना पूर्ण समजा आपण PKC पासून नाही जात होतो. मी तो घरीच नव्हता. म्हणजे काय संध्या म्हणजे 6 महिन्याच्या नंतर घरी येईल का नाही तो मी माहिती नव्हता. म्हणजे एवढंच प्रकार त्यांनी केले कोविडच्या काळामध्ये. तर आजूबाजूला ज्या छोट्या झोपडपट्टी वगैरे होती त्या टायमाला त्यांनी भरपूर मदत केली. चॅलेंजिंग फेज होता की सतत बंद झालेलं तर माझ्यावरती भरपूर लोन्स होते आणि मी तर तसाच राहिलो असतो. पण दुसरी गोष्ट असं की माझ्या मुलाची डायरेक्ट तिथून मरत होते. असं होणार तर कसं होणार. मी एकही डॉक्टर माझ्या पुढे जात नव्हता. तर मी जिकडे काम करतो बिल्डर नर्सिंग होम जोगेश्वरी आहे त्या मी सर आहे डॉक्टर त्याला आणि त्या मुला विश्वास माझ्यावरती मुलं सरांना सर फक्त बायकोला आणि मुलांना कामी सोडून येईल की 24 तास तुमच्यावर काम करणार. त्या माणसाने माझ्यावर भरोसा टाकला मॅडम. त्यांनी इमॅजिन आमचं 120 लोकांचं डायलिसिस सेंटर आहे दररोज. तर दररोज त्या लोकांना चेक करायचं. त्याच्यामध्ये एका दुसरा पॉझिटिव्ह येणार त्याच्यामुळे आपल्याला त्रास व्हायचाच. तर आपण त्यातून पण जरा मार्ग काढला. मग माझी क्लिनिक चालू होतं. मग संध्याकाळी कोविडचे राऊंड घ्यायचो. क्वारंटाईन सेंटरमध्ये जायचो. आता करत 6 महिने कसे गेले काय कळलं नाही. त्यात 2-3दा कोविड झाला. असं झालं की एक वेळेला असं व्हेंटिलेटरवर जाऊन असं नाही. तोच फेस झालेला मला. डॉक्टरी देहाला मला सांगा की मृत्यूची भीतीच नसते का? नाही. माझे आई वडील तिकडे सोडायला घाबरलेले. कोविड मध्ये काम नाही करत. आणि वडिलांचं वाटतं त्यांना मिटिंग मारलं पण येणार मी टेन्शन घेऊ नका. मी येणार टेन्शन. मी आमच्या हॉस्पिटलमध्ये की लिटरली डायलिसिसचे पाईप टाकायला पैसे नसतात. तर आपण कधी कधी खिशातून टाकून दिली. रात्री 11-12 वाजेपर्यंत मी थांबलेलो. असं सांगितलं की अनलिमिटेड विशाल तिथे लिमिटेशन मॅडम मी एवढा मोठा डॉक्टर नाहीये की आय ओनली BMS PGDMS केलेलं आहे. ICU इंटेन्सिव्ह बाकी MD असतात न्यूरो असतात. तुम्ही एवढा मोठा डॉक्टर नाही. पण माझं आज तुम्ही मीरा रोड पासून ते तुम्ही अंधेरीपर्यंत ठाण्यापर्यंत डॉक्टर विशाल निकोल आय नो डॉक्टर विशाल निकोल बस तेच जिंकलो ना मी. मोठ्या डॉक्टरांच्या तोंडामध्ये माझं नाव आहे. आणखीन काय पाहिजे. किती वर्षांचा अनुभव काय सांगणार? आज माझा
13 ते 15 वर्षाचा अनुभव आयसीयूचा झाला. येस हा टोटल फक्त आयसीयू. येस टोटल करिअर. टोटल करिअर म्हणजे 2011ला मी पास आउट झालो मॅडम. विथ 3,000 ऑफ सॅलरी आय एम जॉईनिंग माय फर्स्ट जॉब. ओके 3,000 नंतर 10,000 सॅलरी झाली. नंतर एवढं कर्ज होतं, कसं होणार. मी गेलो एक नाईट ड्युटी करायला. गणपतीचा आपला विसर्जनचा दिवस होता, तो दिवस मला पावला. कपाटे हॉस्पिटलमध्ये मी नाईट केली आणि त्यांनी समोर मला बोलवले. ती पहिली सॅलरी अचिव्हमेंट होती की 25,000 रुपये मला तेव्हा मिळाले 2012ला मॅडम. जो पहिला चेक आला तर मी अर्धा घेऊन बसलेलो. एवढे मी घेऊ शकतो की नाही. हाऊ मेनी इयर्स यू स्पेंड इन दिस सर्व्हिस? ऑलमोस्ट आज 12 वर्ष झाली, 13 वर्ष झाली मॅडम. जेव्हा पहिले 5 वर्ष, पहिले 3 वर्ष लग्नाच्या अगोदर मी इव्हिनिंग नाईट करायचं मॅडम. दुपारी 2ला गेलो की दुसऱ्या दिवशी सकाळी 9ला यायचं. 2 तास झोपायचं, पुन्हा ड्युटी करायचं. टू मच. हा, मग त्याच्यानंतर काय झालं की असं झालं की मला सपोर्ट कोणतरी पाहिजे. मग डॉक्टर प्रिया मला मिळाल्या. डॉक्टर प्रियांचं पण तसंच होतं, घरची कंडिशन. आम्ही असं मॅडम लग्नाच्या अगोदर 10 मिनिटं बसलो की करायचं की नाही. तिच्यावरती पण कर्जाचा डोंगर, माझ्यावरती पण कर्जाचा डोंगर. पण तिला बोललो आय एम टेक केअर. 6 महिने मॅडम लिटरली आम्ही लग्नानंतर पण स्ट्रगल करत 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 इथपर्यंत पोहोचलो. तुला वाटलं होतं की एवढा मोठा मुलगा, एवढा मोठा मुलगा आडूगावात पडून नाही तर आपला मुलगा मानेल असं वाटलं होतं? वाटलं होतं? एवढा विश्वास होता? लहानपणापासून सतत मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, हे मन खरंच योग्य आहे. आणि आत्ताच डॉक्टर विशाल निवडून यांच्या पिताश्री यांनी सांगितलेलं आहे की खरंच तो हे करणार हे माहित होतं. पहिलवान म्हणून ओळखत नाही मला. पहिलवान शंकर निवडून कोण ओळखत नाही. पहिलवान. हा, वडिलांनी पण भरपूर स्ट्रगल केलं. हे सगळं वडिलांनी निर्माण केलेलं आहे. एकच मिनिट सर, आडूगाव हे पैलवानचं गाव आहे. Yes, म्हणजे पैलवान आहे किती पैलवान गावामध्ये. तुम्ही 20% पैलवान आहेत. 20%, 30% पैलवान आहेत. तर मग किती पुस्तक आहेत? त्या आता मी महाराष्ट्राला 1-2 वेळा मिळाले. म्हणजे त्या लेवलवर, त्या महाराष्ट्राच्या लेसरीच्या लेवलवर महाराष्ट्र केसरी आई वडिलांनी एवढं स्ट्रगल केलं म्हणजे माझ्यासाठी की विचारूच शकत नाही. माझं बाहेरचं ऑपरेशन झालं किंवा सुच्या गोष्टी झाल्या, बहिणीचं झालं, भावाचं झालं, तर लोकांनी बघतो. मला अजूनही एक शब्द आठवतो म्हणजे महागावीला मला पर्सेंटेज कमी कमी आली आणि ऍडमिशन मला मिळत नव्हतं. त्यावेळेला मला एकच बोलले की अशी सॅलरी घेऊन आलेली 12 त्या टेबलाच्या खाली मॅडम ऍडमिशन 2003ला माझं 11वी 10वीचा रिझल्ट आला. 65% सॅलरीला कमी आली. मला तर त्यांनी स्वतःचा पण विचार नाही केला महिनाभर काय करणार या आलेली सॅलरी पूर्ण. आणि माझं BAMSला ऍडमिशन झालं 3,60,000. आमची त्याची होती पप्पांना 18,000 ते 20,000 रुपये सॅलरी. मुली त्या विषयात तू पुढे जा, मी करतो काय महिने. ते कसे दिवस रात्र करायचे, डे नाईट करायचे, मला आनंद द्यायचा. त्यांनी भरपूर गेले त्यांनी माझ्या. जन्मपत्रिका काढली ओके. पहिलं एकच शब्द दिलेला उच्च शिक्षित. त्या थोडा समजून गेले सगळं होणार आहे, विशिष्ट होणार आहे, सगळं उच्च होणार आहे बरोबर. आणि नाव काढणार आहे. आपलं शंकर निवडणुकीचं नाव नक्की ते जगात पसरवणार आहे, प्रसिद्धी ख्याती पसरवणार आहे बरोबर. गाठ आलेली फ्रीजमध्ये मलेरिया म्हणून पळत होते. अशी सारखी बाजूला घेऊन बसायची. मला टेन्शन नाही म्हणायचं. तुम्ही बोला म्हणजे आमचं लक्षात आलं. मग आम्ही दोघांनी तेव्हा निर्णय केले नाही वडिलांना वाचलं. वडील मृत्यूच्या दरातून 4 ते 5 महिने बाहेर आले. एक राम आणि लक्ष्मणची जोडी भाऊ म्हणून काय सांगू पाठी आता. जेव्हा जेव्हा पाहिजे आपल्याला मदत पाहिजे तेव्हा त्यांनी मदत केली आपल्याला. कुठले सहकार्य द्यायची मला वैयक्तिक सहकार्य करते. अगदी स्वर्ग सुखीला आपल्या दर्शनी ते दिसतोय. आई वडील सौ भारती शंकर निवडुंगे आणि प्रसिद्ध पैलवान श्री शंकर नाईक निवडुंगे आणि डॉक्टर विशाल भारती शंकर निवडुंगे आणि त्यासोबतच वैभव शंकर निवडुंगे अशी ही जोडी, राम लक्ष्मणाची जोडी, त्यासोबतच ही धायरी सोबत. आणि खरोखरच कुटुंबामध्ये एकता, प्रेम, माया, आपुलकी, विश्वास असेल तर खरं अशी मोठी स्वप्न साकार होतात. आणि खरोखर त्या मुलांचे आई वडील कितीही मोठे होऊ दे, विमानातले होऊ दे, कोट्याधीश होऊ देत ती मुलं, पण ते वडील, ते आई वडील कधीही कुठल्याच वृद्धाश्रमात जाणार नाहीत. आणि याच ही साक्षी ते डॉक्टर विशाल निवडुंगे यांची जीवन कथा देत आहे. आणि त्याच्या कार्याला आपण सतर्क इंडियाचा मानाचा मुस्कार. आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क इंडिया न्यूज मुख्य संपादक विराट कदमसह कॅमेरामॅन नानासो पवारसह सतोशी टेकडाळी सतर्क इंडिया न्यूज पाहता. सतर्क इंडिया न्यूज प्रत्येक पाऊल. धन्यवाद.